तर नमस्कार मित्रांनो, कोकणची यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो। तर सध्या छत्री घेऊन आम्ही चाललो खाली नदीवरती। चंडीचे मासे चढायला लागलेत। आपल्यासोबत आहे इकडे अक्षादा पण आहे। अक्षादा लाईव्ह करतोय, खास थेट डायरेक्ट लाईव्ह जातोय गडी। आणि आता आपण चाललो खाली। आता तुम्हाला सगळं काय बॅक कॅमेऱ्याने दाखवणार आहेत। जे काय आता माणसं वगैरे आले असतील खाली खेकडी पकडायला, मासे पकडायला किंवा नदीला पाणी आलं ते बघायला। नदीला पाणी आलं मेन गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच काल जोरदार पाऊस पडला आणि आज जोरदार त्या पावसामुळे आज नदीला एकदम भरभरून पाणी आलं आहे। ते आता तुम्हाला बघायला भेटणार आहे थोड्याच वेळात। चला आता जाऊया। तर आता आपण चाललो आहे नदीवर। अक्षादाने लाईव्ह केला नाही, इकडे दिसत असेल। तर आपण काय लाईव्ह व्ह्यूच्या चक्करमध्ये नाही सध्या। आपण आता सध्या बघूया की नदीला पाणी आलं आहे। ते बघू शकता वाटेने इथं खाली पाणी जातं आहे। थोडं थोडंच आहे, जास्त इथून वाटेने जात नाही आहे। पण आता नदीला बघूया किती पाणी आलं आहे। तर आता जे शेत आहेत त्यांना पण पाणी आलं असेल, म्हणजे एकदम शेतं पण तुडूंब भरले असतील। जो अथर्व यांचा शेत बघितला तो, तर आता ते पण दाखवायचा प्रयत्न करू आता तिथे गेल्यावरती। आणि थोड्याच वेळात आता आपल्याला बघायला भेटणार आहे आपली नदी जी की तुडुंब भरले। आणि इकडे लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे, बघू शकता। तर अक्षयदादा गडी गेला आहे तिकडे विहिरीवरती, पण आपण काय विहिरीवरती जाणार नाही। आता तुम्हाला शेत दाखवतो, तो विहिरीवरती गेला आहे तो सर। इकडे बघू शकता मागच्या साईडला तुम्हाला आता छत्रीतून दिसतंय का नाही काय माहिती नाही। तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवतो। शेतं पण एकदम पाण्याने मस्तपैकी चिखल झाला आहे त्या साईडला। तिकडचा नजारा बघू शकता। आणि या साईडला पण बघू शकता अथर्व यांचं शेत, अक्षदा यांचं शेत। एकदम पाणी मस्तपैकी साचलं आहे पाणी पण। आता नदीवरतीच जाऊया आणि तुम्हाला पाणी दाखवूया। तर ही आपली नदीची वाट आहे। आता याच वाटेने आपण चाललो आहे मस्तपैकी पाणी उडवत वाटेने। नदीवरती बरीच माणसं आली आहेत खेकडी पकडायला। आता ते तुम्हाला डायरेक्टच दिसते। असं आपण बॅक कॅमेरा चालू ठेवणार आहे, कारण की तुम्हाला मेन नदीचे सीन्स दाखवायचे आहेत लाईव्ह ते पण। तर चला आता जाऊया पुढे। नदीवरती फायनली आलेलो आहोत आपण। आणि खोलटा घेऊन कोणतरी आहे तिथे, खेकडी पकडायला आले तर वाटतं। दुर्ग्याबाई पण आला आपला, बघूया दुर्ग्याबाई दिसतोय का इथं। तर या साईडला बघू शकता सीन नदीचा। इकडं पाणी बराच आहे रे, कडक बराच पाणी आलाय। पाणी बघा किती आहे पाणी। इकडे काकी आहेत, काका पण आहेत, पानाविना पण आलेत। अरे चिक्कार पाणी आहे रे अक्षदा, लय पाणी आलाय आमच्या नदीला, बघू शकता। एकदम विस्तृत नदी झाली आता, पहिली लय छोटी होती। आणि इकडून पण बघू शकता पाणीच पाणी आहे, पाणीच पाणी, पाणीच पाणी, पाणीच पाणी। तर तिकडे बोलवत आहेत, त्यांना मासं भेटलं वाटतं। बघूया किती मासं भेटलेत, की खेकडी भेटलेत ती जवळून। काकीने काय पकडली, काय पकडला, काय क्या मिला आपको? खेकडी किती भेटली? बरीच भेटली, बरीच भेटली ना। तेच पाणी पण लय आलं आता। अक्षदा गेलाय तिकडं। इकडे काय पकडताय? पाणी बघा, पाणी नाल्यातून पाणी बघा। काय काय दाखवायचं आहे? कुठं आहे? मला तरी काय कुठे दिसत नाही। दिसतात वाटतं है ना, बघा कॅमेऱ्यातनं दिसत आहेत का? चढतायत, हो हो मासे चढतायत यार, खतरनाक खतरनाक मासे। त्या तिसऱ्या नाल्यात बघितलात ना, तुम्हाला झूम करून दाखवतो। तिसऱ्या मोरीत इथं बघा, लक्ष ठेवा। ते बघा उडतायत कसले, टपाटप टपाटप उडतायत यार, कडक। बाबूला आणायला पाहिजे होती शाळेतनं यार, एवढे लावा काहीतरी इथं भेटतील। बाबू पाहिजे होता, बाबून पकडला नसती। इथं बघू शकता मोऱ्यातनं जात आहेत एकदम वरती, टपाटप उड्या मारतायत मासं। इथं अक्षय काष्टे आपले लाईव्ह मध्ये दाखवताना तुम्हाला। आणि त्या साईडला पण पाणी बघू शकता, चिक्कार पाणी आहे। आणि इकडे मंडळी आपली बघायला आलेत, मासे चढतायत ते लाईव्ह आहे बाबा। सगळा आवाज जाणार माझ्या याच्यात नाही, माझ्या याच्यात मी कट करेन। फोल्डर टाका तुमचा, आपल्याकडे जाळ आहे तो घेऊन ये ना, जा लगेच। काकी भिजल्या, शेतावर गेलेले हो काय तुम्ही? तर शेतावरनंच आलेत काकी आणि काका पण आहे।
आणि इकडं मासे चढायला लागले आहेत नाल्यातून, बघू शकता वरती. चढणीचे मासे पकडण्याची मजाच वेगळी आहे, पण चढणीचे मासे पकडायला काय आपण आणलाव नाही. बघूया आता, अक्षरानं पाठवला नाही माणसांना, ते बघा तिकडे गेलेत, काय ते आणतील आता, बघू भेटतील मासे आपल्याला लवकरच. इकडं बघू शकता नदीला पाणीच पाणी आणि पाऊस पण जोरदार आहे सध्या. पाऊस काय थांबत नाही, पाऊस काय ऐकत नाही, त्यामुळं आता नदी अजून पाणी येईल नदीला. बघता बघता अजून कशी भरेल ती समजणार नाही. या आधीची नदी एकदम कशी सुकी कोरडी होती, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलाच. इकडं आपली माणसं आहेत, तिकडं जरा चढणीचे मासे बघतायत. मासे एकदम चढतायत वरती, पण पकडायला काय नाही आणलं आहे, त्यामुळे काय भेटणार नाहीत सध्या. एकदम क्लीन दिसत होते, तुम्हाला दाखवले तिथून. अजून पण जर दाखवलं नाही नाल्याच्या इथून, तुम्हाला वरती उड्या मारताना दिसतील मासे. त्या नाल्यात बघितलात ना तर तिथून दिसतील वरती जाताना मासे. जाडे जाडे ते पण मासे आहेत, तसे बारीक पण नाही. आता माणसं तर निघालेत त्यांच्या कामाला. शेतावरती आली होती काका काकी, परत त्या काकी आहेत, अथर्वची मम्मी आहे, तर ते आले होते. आता ते निघालेत परत वाटतं घरी निघाले. आता शेतीची कामं आटपलेत त्यांची बऱ्यापैकी, आता निघाले असतील जेवणासाठी खरी. इकडं बघू शकता पाणी अजून खूप आहे सध्या. नदीवरती कोण आलं नाही मासे वगैरे पकडायला, आम्हीच आहोत. अक्षराचं इकडं लाईव्ह चालूच आहे. आणि इकडनं तुम्हाला खाली जाऊन दाखवतो आता जरा. अक्षरादा गेला तिथं, तर बघू शकता खालती नाले तुडुंब कसे भरून वाहत आहेत, देख सकते हो. तर बघा, आणि चढणीचे मासे तुम्हाला दिसतील या नाल्यातनं. खळखळ खळखळ आवाज येत असेल, माझा जरा आवाज कमी येत असेल आता, पण येणार, आवाज येणार. इकडं अक्षराचं चालू आहे व्हिडिओ. इकडं चढणीचे मासे गायब झाले काय, चढतायत. इथं जर तुम्ही नीट बघितलात ना या नाल्यात बघा तर तुम्हाला दिसतील. 2x झूम करतो, या नाल्यात बघा वरती तुम्हाला जाताना दिसतील क्लिअर ते मासे. जाडे जाडे आहेत एकदम, असे बारीक नाहीत कुठं. जरा बघा नीट, काळजीपूर्वक दिसतील ते बघा, उड्या मारतात वरती. तर इकडचा बघू शकता नेचर क्लासिक झाला आहे एकदम, पाणीच पाणी आहे. इथे खाली नाळे पण भरून वाहत आहेत. आणि तिकडं अक्षरदादा वरती गेला. आता जाऊ आपण पण वरती थोडा, त्या साईडून जरा तुम्हाला व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करू. थांबा, इथे बघा ही दगड आहे आणि या साईडला बघू शकता एकदम अद्वितीय नजारे आहेत कोकणातले सध्याचे. आणि तुम्हाला असेच आता नजारे पावसाळ्यात बघायला भेटतील. इथून आता नाल्यातून वरती चढणीचे मासे चढत आहेत. तर अक्षादाला दिसला आहे खेकडा, लवकर बोलवतोय, तर आता तिकडंच जातो मी. इकडं बघू शकता मागे त्या साईडला अक्षादा, आता तिकडंच चाललं आहे. पण खेकडा पकडायला काय नाही आहे, तरी पण तुम्हाला कॅमेऱ्यात दाखवायला तरी होऊ शकतं. थांबा तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. कुठं आहे गडी? हां कुठं आहे? गेला गेला कसला झाडा होता खाली गेला तो, गेला रे. अरे मोरीत बसलो होतो आपण, भेटतील आपल्याला. तो बघ उडतोय, बघ का बघा गेला या नाल्यातनं. जरा नाल्यात जरा केअरफुली बघितलात ना तर तुम्हाला दिसतील मासे अशा उड्या मारत मारत त्या नाल्यातून वरती ट्रान्सफर होतात. आणि इथं खेकडा होता मगाशी, पण ढेकणा गेला लगेच. माझ्या व्हिडिओत यायचा नव्हता त्याला. ते बघा इथं मासे बघा कसे जात आहेत मध्ये. चढणीचे मासे पकडायला या रे. काय अक्षर तू कायच नाही आणलास, असंच का आलास मग? हे बघ कसे जात आहेत, एवढे मोठे कसे काय रे? आता आहे ना संध्याकाळी ते जमिनीत मुरलेले असतात ना आधी, मग खालतून येतात का? नदीला तिकडे पाणी आहे ना खाली. हां हे बघ दोघं हे बघ कसले जात आहेत गडी. जाडे जाडे आहेत एकदम. आणि जाळी आणला नाही अक्षरदा, लावतोय जाळी आणला नाही समूनी. इकडं बघू शकता आता ते जाळी लावायची आहे. अक्षय काष्टे आता जातील. चला आता तिकडेच जाऊया, बघूया मासे हाताला लागतात की आपल्या. चढणीचे खास मासे इकडे समूनी आणला नाही. झिला
झिल्लो आणला न झिल्लो. पाना कुठे गेली? हा पाना पाना कुठे गेली? येते काय? येतंय पाना पण येतंय. एवढं बघू शकता आणला नाही. झिला आता लावणार आहे. जा लाव तूच. अक्षाद आता उतरतोय खाली आणि लावतोय हा झिला. बघूया चढणीचे मासे गावतात का आपल्याला. सो फायनली आपला दुर्ग्याबाई आलाय. दुर्ग्याबाई आलाय. खेकडी पकडायला गेलेला. खेकडी किती भेटली दुर्ग्या? भेटली 4-5. 4-5 लगेच जाऊन आलो. लगेच आले काय तरी. बस आहेत 4-5 तुला ना. जाडी असतील ना. मोठे भेटले. मस्त गाड्याने काम केला रात्रीचा. लगेच जाऊन आले आणि टपकावून आली खेकडी. तर इकडे बघू शकता अस्मिता काष्टे आहे तिकडे फोन करतात कोणाला तरी. आणि इकडे आहेत सम्या भाई हाय करतात. आणि इकडे बघू शकता नदीचं पाणी. इकडे चढणीचे मासेवरती चढतायत. तेच मगाशी जवळून दाखवले. आता अक्षादा आपला कधी पकडतोय काय माहिती. पकडल काय ग? पकडल नाही वाटत तिला पकडल. हे झिला आणलेला आहे. बघूया पकडतोय काय गडी. दुर्ग्याबाई पण आला आपल्यासोबत. मग बघू. आणि इकडे बघू शकता मस्तपैकी आपली नदी तुडुंबवरून वाहते. कशी वाहते? तुडुंबवरून. तर इकडं अक्षादा नुसता तिकडे चढणीचा मासा दाखवायला जातोय लोकांना. तिकडे गेलाय बघा छत्री येऊन. आणि या साईडला आपली मंडळी आहेत दोघं. सध्या मानववाय नाहीत आपले. फक्त मानववाय तिथं लाईव्ह असतील कदाचित. अजून काय दुर्ग्या इथं खेकडी पकड. तिकडं मेढा शेतात जाऊया तर तिकडं पकड मग. तर दुर्ग्याबाई आपला खेकडी पकडतो. एकदम मस्त पकडतो. बघायचे असतील ना तुम्हाला फक्त हां एक दिवस दाखवल तो तुम्हाला. फक्त तुम्हाला यायला लागेल इकडे. काय व्हिडिओमध्ये ना प्रूफ दाखवतो. हां डायरेक्ट लाईव्ह दाखवतो तो. आता आम्ही चाललोय जरा मेढा शेताच्या इकडे चढणीचे मासे चढता येतच. ते अक्षराला थोड्या वेळानं पकडेल. तुम्हाला तरी मी दाखवायचा प्रयत्न केला कॅमेऱ्यातून. क्लिअरली ते वरती चढताना दिसत होते नाल्यातून. आता जरा चाललो आपण इकडे. बघू शकता मागे मेढा शेत आहे त्या साईडला. तर तिकडंच चाललो आहे. तर आता तिकडचे शूट तुम्हाला दाखवतो. त्या साईडला मेढा शेतात पण खेकडी बरीच असतात. आता तुम्हाला बघायलाच भेटेल जर जवळ कुठली खेकडी दिसली तर. इकडे बघू शकता आपले 2 गडी चाललेत पुढं. सवंगडी आपले. तर आता इकडे बघू शकता मेढा शेत आहे बाजूलाच. आता तेच तुम्हाला दाखवण्यासाठी खरं तर आलो आहे आपण इकडं. इकडे बघू शकता मेढा शेतमध्ये एकदम सर्वात मोठा शेत म्हणजे हा आपला मेढा शेत आहे. आणि मेढा शेतात एकदम पाणी भरलं आहे. भात लागवड झाले. इकडे शेतीची कामं तर कम्प्लिटली झालेत ऑलरेडी. आणि बघू शकता फोड वगैरे सगळं करून झालं आहे. इकडे ते दोघं जात आहेत. या साईडून बघू शकता एक क्लीन व्ह्यू, एक नंबर व्ह्यू दिसतो या साईडून. आणि एकदम पूर्णच्या पूर्ण लांबलचका शेत आहे. आता लावणी वगैरे नंतरला पण बघायला भेटेल. त्यावेळेला पण आपण या साईडची व्हिडिओ करूच. आता हे दोघं त्या साईडला आहे. तिकडे काहीतरी खेकडी दाखवायचा प्रयत्न करतात. मी इकडे आहे या साईडला. तर आता शेतात कुठे खेकडी इथं जवळपास दिसत नाही आहेत. तरी आपण पुढे जाऊन दाखवायचं बघूया इथं भेटतात काय. तर बघू शकता पूर्ण शेतात पाणी भरलं आहे. एवढा आज तुफानी पाऊस लागला आज आणि काल. आणि हे बघा इकडे अशी साईडला बिळं आहेत. तर यात खेकडी असतात. आणि आपली मंडळी त्या साईडून येत आहेत. इकडे आपले 2-3 मंडळी आहेत. तिकडे बघू शकता मग असे काका आलेले. तिकडे त्यांचं शेतात काम चालू आहे त्या साईडला. जवळून बघू शकता तिकडे. आणि इकडं आलेत आपली मंडळी. इकडे धावत आलेत. काय खेकडी तर काय आता बाहेर दिसत नाही आहेत पावसात. इथे शेतात कुठं काही दिसत नाही आहे. घाबरली तुम्हाला. घाबरली खेकडी. असंच चालत जरा आपण आता इकडे जाणार आहोत. थोरल्या बांधावरती जाणार आहोत. इकडे शेतात खेकडी असणार आहेत. पण ती बघून आपल्याला लगेच जाणार. हाय काय कुठं आहे? हो तो बघ तिथं आहे. हा बघा इथं आहे.
मेलाय वाटतं तू गडी कुठं आहे. तर या शेतात खूप खेकडी असतात. आपला दुर्वेश भाई आहे इथे. दुर्वेश भाई काय खेकडी पकडत आहे. हां लगेच आत जात आहेत पण हाय जा जा मोबाईल खिशात टाक. तो बघ गेला गडी. हाय पानाखाली आहे व त्या गेला असेल लगेच. तर दुर्वेश जातोय खेकडे पकडायला. या पानाखालून मगाशी गेला. हा बघा गडी. हा बघ अक्षादा. हा बघा गडी इथं आहे खेकडा. तर हा बघा गडी कसा जातोय. गडी बघा कसा जातोय. गेला बिळात. बिळ भेटला आता. नाहीतर तो असाच शोधत राहिला असता बिळात. पण तो गडी आत एकदम जात नाही आहे. त्याचा घर दुसरा आहे वाटतं. हा बघा इथंच थांबलाय जवळ. आणि इकडं आपला शेत बघू शकता. एकदम मोठा शेत आहे. आता तिकडे जाऊया आपण. आपल्याला पुढे तिकडे जायचं आहे. आता सध्या थोरला बांध आहे तर तिकडेच जायचं आहे. जरा जाऊया आता तिकडे. वरतून एकदम मस्त व्ह्यू बघायला भेटणार आहे आता तिकडं थोरला बांधाच्या इथे. कारण की तो रस्त्याने आपण जायचं ना तिकडे त्या साईडला अक्षादाच्या जमिनीकडे वगैरे, किंवा कालची जी व्हिडिओ बघितली असाल तर तिकडे तुम्हाला बघायला भेटलं की त्या साईडला आपण शेतात खेकडी पकडायला गेलेलो. तर आता तिकडचेच सीन तुम्हाला दाखवणार. कारण की आता पूर्णपणे शेत पाण्याने भरला आहे. इकडे मागे बघू शकता. आता त्याचे तुम्हाला आता बॅक कॅमेराने व्हिडिओ दाखवतो मस्तपैकी. तर बघू शकता इकडे क्लासिक नजारे बघायला भेटतील तुम्हाला. वाव काय पाणी भरलाय यार. काय दुर्वेश मस्त बघू शकता. इकडे पाणीच पाणी. एक नंबर दृश्य आहे यार. असा बघायला नाही भेटणार कुठे दुर्वेश. काय कोकणातच फक्त. बघायचं असला तर येऊ शकता इकडे. त्यासाठी तुम्हाला संपर्क करायला लागेल दुर्वेश काष्टे यांच्याशी. दुर्वेश काष्टे नंबर द्या तुमचा. 84. हां दुर्वेश काष्टेंचा आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकू नंबर. तर बघू शकता मस्त नजारा आहे. आता जरा तिकडे त्या साईडला बघू शकता. तिकडे तो रस्ता आहे. तर तिथे आता आपण जाणार आहोत आणि तिथून पण काहीतरी सीन्स काढणार आहेत. पहिले हे सीन्स तुम्हाला आता रेकॉर्ड करतो. थोडे बी-रोल्स घेतो आणि तिकडे जाऊया डायरेक्ट थेट. तर आता आपण जातोय तिकडे थोरल्या बांधाच्या इकडे. थोरल्या बांधाच्या इकडे बघू शकता मागे अक्षाद आणि दुर्वेश तिकडे चाललेतच आहे. आता मी पण जातोय आणि थोरल्या बांधाचे आता तुम्हाला मस्त अद्वितीय नजारे बघायला भेटणार आहेत. एक नंबर वाटतं पावसातून तिथे जो पुलावरतून जो दृश्य दिसतो क्लासिक. आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. बघू शकता इकडे अक्षाद आणि दुर्वेश तिकडं फोटोग्राफी करतायतच. आणि इकडे मगाशी या शेताचा नजारे घेतले तर बघू शकता मस्त वाटतं या साईडला आल्यावरती आता. आणि इकडे बघा इकडं पण पाणी खूप आहे. खूप पाणी आहे या शेतात. मागची व्हिडिओ केली त्याच्यात एवढं पाणी नव्हतं. पण आत्ता बघू शकता पाणीच पाणी आहे. पूर्ण शेतभर पाणी आहे. त्यामुळं आता खेकडी तर भेटण्याचे चान्सेस चांगले आहेत. तर इकडे बघू शकता मस्तपैकी सिनरी आहेत. आणि आपले मंडळी पण आले बघा. दोघं आले सम्याभाई आणि अस्मिता आले. इकडचा पाणी मगाशी त्या साईडून तिकडून बघितलाच. तर आता इकडं जाऊया. थोरला बांधा आपला. तर तिथे पण बघूया किती पाणी भरलं आहे आणि दाखवायचा प्रयत्न करू. इकडं तर खूप तुडंब पाणी भरलं आहे शेतात. आणि आता चाललं इकडे थोरल्या बांधावरती. तर थोरल्या बांधावरती खालून पण पाणी खूप जात असणार आहे आता. बघा आता तुम्हीच. या शेतात या साईडला थोडं पाणी कमी आहे. पण त्या साईडला तिकडं बघितलं तर खूप पाणी होतं तिकडे शेतात. इकडं पण खेकडी वगैरे पकडायला माणसं आलेत वाटतं. किंवा चढणीचे मासे बोललेलो की इकडं पकडला जातं. आता पाणी भरलं आहे त्यामुळं आता चढणीचे मासे भेटण्याची खूप शक्यता असते. आणि इकडे बघू शकता थोरला बांध पण एकदम दुथडीवरून वाहतो आहे बऱ्यापैकी. कुठं आहे खेकडा. तर इथे बघा खेकडा होता गेला पाण्यात आतमध्ये. आणि इकडे बघू शकता पाणी बघा किती वाहतं आहे. खूप पाणी आहे इकडे. इकडून पण बघू शकता. झूम केला ना तो बघा तिथं दिसतंय. तर हा बघा हाच खेकडा आहे. तो बांधावरती चढला इथं. तर हे थोरल्या बांधाच्या इथं आहे ना. आता इकडचे जे पाणी आहे हे तर हे शेतातलं पाणी प्लस आता ते या साईडून काय होतं की पूर्ण तिकडे नदीला जाऊन मिळतं. आणि इकडं पण बघू शकता त्या साईडला मागच्या व्हिडिओमध्ये आपण शेतांची व्हिडिओ काढलेली. तर तिकडे सगळी शेतं आहेत. तेच पाणी इथं या
थोरल्या बांधाला येऊन मिळतं आणि तेच पुढे तिकडे नदीला जाऊन मिळतं. तर बघू शकता मागे एकदम मस्तपैकी पाणी भरलं आहे, तुडुंब पाणी भरलं आहे सगळं. आता खेकडी वगैरे पकडतात इकडे, जास्तीत जास्त चंडीचे मासे वगैरे पकडायला लोक येतात. तर इथे पण दिसते गाडी, कोणतरी आलं आहे असं वाटतं याचं आहे. समीक्षाने पकडला नाही, छोटासा खेकडा दाखवा, एकदम बारीकसा खेकडा आहे. आता ती सोडणार आहे त्याला. सोड, चल आता तिकडे नदीत सोडून दे. अरे रस्त्यावरती कशाला सोडला, जाऊ दे, चल जाईल तो आपोआप. तर बघू शकता बारीकसा एकदम खेकडा होता, तो बाहेर आलेला. आणि इकडचा मस्तपैकी नेचर बघू शकता. तिकडं अक्षदा पुढे गेला आहे तिकडं व्हिडिओ करायला, तिकडं पण जाऊन येऊ, तिकडून पण मस्त नजारे दिसतात. तर तेही दाखवायचा प्रयत्न करू तुम्हाला. इकडं पाणी खूप आहे आणि इथे पण बघू शकता थोरला बांध एकदम जोरदार पाण्याने वाहतोय. आणि इकडं पण बघू शकता भारी वाटतंय सध्या. तर सध्या पाणी तर आता नदीला खूप आहे. आता खेकडे वगैरे मासे पकडायला माणसं येतच असतील इकडं, येणे जाणे चालूच असेल लोकांचा. तर सध्या आता आपण जाऊया आता परतीच्या पावसाला घरी. हे आपली मंडळी पण आता बघून झालं यांचं सर्व काय. आता जायचं ना घरी, जायचं ना, काय बोलतोयस? हां, तिकडे पोरं बरीच आहेत त्या साईडला, लांबून इथं दिसणार ना, ती येत आहेत इकडे आता खेकडी मासे पकडायला. तर चला आता जाऊया ना घरी, चला आता जाऊया घरी. तर पावसाने भरलेली नदी आणि हा आपला थोरला बांध, परत मेढाशेत स्पेशल व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन कोकणातल्या व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय 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 बाय. चला.